पुण्यामध्ये राहुल गांधींचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम पार पडला। खरं तर हा कार्यक्रम देशाच्या राजकारणाची दिशा बदलवणारा आहे। कारण आजपर्यंत तुम्ही जर भारताच्या राजकारणाचा ट्रेंड जर बघितला तर एखाद्या नेत्याची जर सभा असेल तर कार्यकर्ते येणार, तो नेता येणार, सभा गाजवणार, विरोधी पक्षातल्या लोकांवरती टीका करणार आणि गाजवून निघून जाणार। हा आजपर्यंतचा ट्रेंड। परंतु काल जो छात्रों की गूंज कार्यक्रमात जो महिला सक्षमीकरणासाठी आणि महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जो मुद्दा राहुल गांधींनी मांडला त्यामध्ये कुठल्याही प्रकारची राजकीय टीका केली नाही, राजकीय नेत्यांवरती टीका करण्याचा प्रयत्न केला नाही आणि फक्त महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत आणि महिला सक्षमीकरणाच्या बाबतीत त्यांनी जो काही मुद्दा मांडला त्यामध्ये विविध स्तरावरच्या महिलांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं, त्यांचे विचार मांडले, त्या महिलांना काय वाटतं। पालघर जिल्ह्यापासून तर गडचिरोली पर्यंतच्या आदिवासी पट्ट्यातल्या मुली त्या ठिकाणी होत्या, जेणेकरून फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांसाठी आणि महिलांसाठी तो कार्यक्रम होता हे त्यातून दिसून आलं। आणि जो विरोधी पक्षातल्या लोकांनी जी टीका केली होती की राहुल गांधी हे फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी येत आहेत, तर त्या लोकांना त्या ठिकाणी तोंड घशी पडावं लागलं। आजपर्यंत त्या राहुल गांधींनी छात्रों की गूंजच्या माध्यमातून 4 सभा घेतल्यात। त्या सर्वच्या सर्व 4 सभा या उत्तर भारतात झाल्या, ज्या सभामधून त्यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडले। परंतु कालची पुण्यातली सभा ही फक्त महिलांच्या साठी म्हणून करून महाराष्ट्रात महिलांच्या साठीची सभा का झाली, तर महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा आहे। जो संदेश महाराष्ट्रातून दिला जाईल तो संदेश संपूर्ण देशामध्ये पोहोचेल। आज इतर जे पक्ष आहेत ती फक्त आणि फक्त महिलांच्या मतासाठी जी वेगवेगळ्या योजना आणून पैसे देण्याचं काम करत आहेत, त्यातून हा थेट संदेश गेलाय की महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि महिलांच्या सबलीकरणासाठी खरे पाऊल हे आम्ही उचलू शकतो। हा संदेश त्यांनी देशभरातल्या महिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम कालच्या इव्हेंटमधून केलंय आणि खरोखरच हा जो ट्रेंड आहे देशाच्या राजकारणाची दिशा बदलवणारा ठरेल हे मात्र नक्की।